अगं काय राधा, तू असं तातडीने बोलवून घेतलेस मला, मला कळतच नाहीये. तू कारण तर सांग, का बोलवून घेतलंय? चल चल चालत राहा. तुला काय बोर झालंय का माझ्यावर चालायला? मी आयुष्यभर तुझ्या बरोबर चालणार आहे, तो मुद्दा नाहीये आता. कारण तर सांग, काय चाललंय? सांगेन ना. तू चल, तू फक्त चालत राहा. अगं म्हणजे काय, कुठे चालत राहा? दादा 2 आईस्क्रीम, कोण में बटरस्कॉच फ्लेवर. एक मिनिट. काय काय आईस्क्रीम? काय वेळ लागला का राधा तुला? थंडी आहे, तुला झेपत नाही आईस्क्रीम, सर्दी होते तुला. चल निघूया. नाही, ऐक ना. पण तुला आवडतं ना आईस्क्रीम? आईस्क्रीम दो. अरे राधा, आणि ते वगैरे काही नाही, मला माहितीये तुला खूप आवडतं. सौमित्र, मला सांग, तुला झोपेतनं जाग केलं आणि आईस्क्रीम दिलं तर तू खाशील की नाही? तुला जर समजा मी सकाळी आईस्क्रीम दिलं, दुपारी आईस्क्रीम दिलं, रात्री आईस्क्रीम दिलं तरी तू खाशील? हो. जर मी तुला जेवायला दिलंच नाही आणि त्याच्याऐवजी आईस्क्रीम दिलं तरी तू आईस्क्रीम खाशील ना? हो. मला माहितीये तुला आईस्क्रीम खूप आवडतं, पण फक्त मला त्रास होतो म्हणून तू आईस्क्रीम खात नाहीस ना? सौमित्र, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून तू फक्त माझा विचार करतोयस. मला काय आवडतं, काय आवडत नाही एवढाच विचार. मग कधीतरी मी तुला काय आवडतं याचा विचार केला तर काय बिघडलं? हो राधा, पण हे बघ. काय हे बघ, काय बोलायचंय तुला? आता काय बोलणार मी? नाही, तू काही बोलायचं नाहीच आहेस. तू फक्त आईस्क्रीम खायचंयस. आईस्क्रीम द्या. हा, बना. कोण घे ते, तुला पाहिजे तर घे आधी. नाही, मला नको, तू आधी घे, मी घेईन नंतर. ते कसं खायचं मी तुला सांगते. कसं एकदम असं करून खाऊ नकोस, त्रास होईल तुझ्या दातांना. काय आलं? गुड मॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग सासूबाई. सासूबाई? अगोबाई, सासूबाई. हे बघा, मी तुमच्या दोघींसाठी छान चहा आणलाय करून. वाव मम्मा, आज कोणीतरी उठून चहा वगैरे केलाय. दारू प्यायची सोडून चहा केलाय. घ्या ना. छान मस्त गरम गरम चहा, एकदम छान आलं घालून केलंय. घे बच्चा, गरम आहे सावकाश. घ्या तुम्ही घ्या. आताच्या मस्त थंडी पण पडायला लागली ना, तर म्हटलं सकाळी सकाळी छान आल्याचा चहा जरा बरं वाटेल ना. काहीतरी बोलायचं असेल. ऑफकोर्स. नाही, बोला. नाही, असं काही स्पेसिफिक नाही. मी म्हटलं बोलायचं म्हणण्यापेक्षा सांगायचं होतं मला. काही नाही, हेच की तुम्हाला खूप टेन्शन्स असतात. तुम्ही कामाच्या निमित्तानं सतत बाहेर असता, घरात कामं चालू असतात.
सो तुम्ही कामावर कॉन्सन्ट्रेट करा. मग हे आपली घरातली कामं, चहा किंवा इतर सगळी कामं आय विल टेक केअर ऑफ इट. मी बघेन ना सगळं. त्यात काही हलगर्जीपणा होणार नाही. पण काय शनाया, तू प्लीज तू लग्नाचा विचार नको ना करू. मी हात जोडतो, मी पाया पडतो, पण प्लीज तू. जावई बापू, आय एम सॉरी गॅरी, प्लीज. मी हात जोडते, पण आता वेळ निघून गेलीये रे. मम्मा बरोबर बोलते गॅरी. मी आणि मम्मानी तुला इनफ चान्सेस दिले. आता त्यात तू काही केलं नाहीस इज नॉट आवर फॉल्ट. असं नको करू. एक चान्स द्या ना मला प्लीज. दिला एक चान्स दिला. हा बोला, काय करणार? मी काही करेन. तुम्ही सांगाल ते करेन. मी हवं ते करेन. तुम्ही माझ्या शनूबेबीला मिस्टर मेहतांचं स्थळ आलंय. ते 5 लाख रुपये द्यायला तयार आहेत. 5 लाख शनूबेबी, 5 लाख रुपये द्यायला तयार आहेत. तुम्ही द्याल? 5 लाख? हा, हा मी देईन 5 लाख. पण एक थोडं मला वेळ हवा. हा म्हणजे फार नाही. ओके, ठीक आहे. 1 महिना, 2 महिने, 4 महिने. मम्मा नाही गॅरी, 1 डे. 1 डे मिळतोय तुला. 1 डे मध्ये तुला जमलं तर ठीक, नाही तर मी त्या मेहता बरोबर लग्न करून मोकळी होईन. चल मम्मा. शनाया, अगं तू छान झाला आता, छान. थँक्यू. माइंड ब्लोइंग पोहे आहेत यार. हा, मला तर आता छान झालंय असं म्हणायचाच कंटाळा आलाय. फक्त तू ना आज काय बनवतेस ह्याबद्दल मात्र मला उत्सुकता असते. गोडाचा शिरा केलाय आई. बाबांना आवडतो ना म्हणून. हो पण डॅड आहे कुठे? नाश्त्याची वेळ चुकवत नाही जनरली. हो ना, मी इथे आल्यापासून त्यांची कुठलीच वेळ चुकल्याचं बघितलं नाहीये. काय झालं, कुठे बाहेर गेलाय का? नाही, घरातच आहे. इनफॅक्ट तो कालपासून त्याच्या रूम मधनं बाहेरच पडलेला नाहीये. एवढं काय महत्वाचं काम आहे? म्हणजे नाश्त्याची वेळ चुकवली, रूम मधून बाहेर पडला नाही, काय झालंय? सुमित्र, तू काल त्यांना बोललास, त्याचा राग आला असेल त्यांना. नाही ग, मला नाही वाटत. म्हणजे डॅड असं नाहीये आणि तुला माहितीये कुठल्याही गोष्टीचा अत्यंत प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस आहे. तुला कल्पना नाहीये ही अशी प्रॅक्टिकल माणसंच कधी कधी किती इमोशनल होऊन जातात ते. या बाबतीत तुझ्यापेक्षा मी तुझ्या बाबाला जास्त ओळखते. मग मी म्हंटल ना तुला, त्यांना वाईट वाटलं असणार. मला नाही वाटत. म्हणजे तो काय असं रुसून वगैरे बसणाऱ्यापैकी नाहीये. मला माहितीये काय करायचं ते. माणूस कोणीही असो, त्याचं मन जिंकायचं असेल ना तर त्याचा मार्ग पोटातून जातो. फाईल सापडत नाही म्हणजे? हाऊ इररिस्पॉन्सिबल इज दॅट? नाही, ते मला काहीही माहिती नाही. मला आजच्या दिवसामध्ये फाईल शोधून हवी आहे, कळलं? सापडली की मला फोन करा. कम इन. बाबा, आय एम बिझी. तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले. मी कधीच बेडरूम मध्ये नाश्ता करत नसतो. साधी एवढी गोष्ट तुला अजून कळलेली नाहीये? हे बाबा, म्हणजे मला कळलंय की तुम्ही डायनिंग टेबल वरतीच नाश्ता करता, पण तुम्ही बाहेर पण आला नाहीत ना म्हणून. कारण मला आज वेळ नाहीये. पण भूक तर लागली असेल ना? म्हणजे काय म्हणायचंय तुला? नाही, मला काहीच नाही म्हणायचंय, पण तुम्ही सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करता म्हणून वाटलं की नाश्ता बेडरूम मध्ये केला काय, डायनिंग टेबल वरती केला काय. नाश्ता करणं जास्त महत्वाचं आहे ना. शेवटी तुमच्या तब्येतीचा प्रश्न आहे बाबा. हे बघ, तुझं बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेस. नाही, मी जातेच आहे, पण ही नाश्त्याची प्लेट इथे ठेवून जाते. हा, मी नाश्ता करणार नाहीये. पण मी तुम्हाला आवडतो म्हणून गोडाचा शिरा केलाय. इथे ठेवते. बाबा, आवडला तर नक्की सांगा. ठेवते.
ब्रेकफास्ट झाल्यावर फोन करतो. बाय. अहो काय सांगतेस काय, त्यानं चक्क बेडरूम मध्ये ब्रेकफास्ट केला. हो, आत्ता जे आतमध्ये घडलं ते तुम्हाला सांगितलं. याआधी असं कधी झाल्याचं मला आठवत नाही ग. पण राधा, तू इथून गेलीस ना तेव्हाच मला माहिती होतं तू ही लढाई जिंकूनच येणार आहेस परत. असं काही नाहीये सौमित्र. जाताना मलाही खूप टेन्शन आलं होतं. राधा, तू मान्य कर किंवा नको करूस, कोणाचं मन कसं जिंकायचं ना हे तुझ्या एवढं कोणालाच कळत नाही. पण मी मात्र मान्य करते हा, की अगदी मलाही जे जमलं नाही ते तू केलंस. आई, आता तुम्ही पण ना. एनिवे, चल मी आतमध्ये बघते जरा. हो. सौमित, एक मिनिट हा. हॅलो आई, बोला. का नाही, काकांची तब्येत बरी आहे ना? हा मग आई नक्की ना? बरं ठीक आहे. हो, येते मी. बरं, विचारते. ठीक आहे, बाय. ठेवते फोन आई. काय झालं? काय प्रॉब्लेम? नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये. आईंनी घरी बोलवलंय ऑफिसला जाण्याच्या आधी आणि विचारलंय तू पण येतोस का म्हणून. येतो ना मी रेडीच आहे. चल निघूया. ठीक आहे. तर एकंदरीत अशा सगळ्या पिकनिकच्या गमती जमती. हो ना, मग तर गमती जमती असते म्हणूनच तर सारखं सारखं पिकनिकला जावं वाटते ना, हो का नाही? पण नेमके त्या दिवशी तुम्ही पण नव्हतात आणि हे पण नव्हते. मग काय, महाजनी काकांच्या बरोबर ठरवलं आम्ही सगळं पिकनिकला जाण्याचं वगैरे. पण आता त्यांना मात्र नेता येणार नाहीये. तेच म्हणतो मी, ज्यांनी ठरवलं तेच आजारी पडले तर मग. अहो, असं अजिबात बोलू नका ना. का? सकाळपासून उठायला तयार नव्हते. पिकनिकचा विषय निघाल्याबरोबर टोणीकडे उठून बसले. अरे बापरे. हो, आणि तेवढंच नाही, काही तेज बघा जरा चेहऱ्यावरचं. हो ना. माझ्याने खरंच तुम्ही येणार ना पिकनिकला? येणार ना म्हणून काय विचारताय? येणारच. हे बघा, आपण उत्साहाच्या भरात सगळं ठरवतोय खरं, पण डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय, लक्षात आहे ना? हो, तेच तर म्हणवते मी, न्यायचं नाही त्यांना म्हणून. हा, किंवा आपण आपली पिकनिक थोडी पुढे ढकलूया ना. नाही, आपण जाऊया, त्यांना नको नेऊ. होय, एक मिनिट. माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आणि डॉक्टरांचं तुम्ही म्हणाल तर डॉक्टरांचं सगळं ऐकायचं नसतं. ठरल्या वेळीच होणार आणि मी पण पिकनिकला येणार. क्या बात. सगळेजण म्हणून माझी चेष्टा करताय? तर मग माझ्याने तुम्ही आता असं समजा की तुमच्यासाठी पिकनिक आता या क्षणापासून सुरू झाली. बरं झालं मला आत्ता कळलं, नाहीतर तुम्हाला खरं वाटावं म्हणून मी तुम्हाला जोर काढून दाखवणार होतो तुम्हाला. येणार, पिकनिकला येणार, काकाजी येणार. मग आपण एक काम करायला पाहिजे ना, सौमित्रांच्या अधिकाला कळवायला पाहिजे ना. अहो हो, पण आपण राधिकाला सांगितल्याशिवाय कधी कुठली गोष्ट केली आहे का? आपण त्या दोघांनाही घेऊन जाणार आहोत. हा, आणि आनंदजनीलाही कळवायला हवं ना. हा, ते जर दोघे असतील ना तर मग आणखी धमाली. काय करू यार, सगळं काही पैशांपाशीच येऊन थांबतंय आजकाल. कुठून जमू एवढे पैसे? असलेलं फिक्स डिपॉझिट आणि सगळं सेव्हिंग कधीच संपलंय. कोणाकडे मागायचा हात पसरून म्हणजे तरी किंवा आई बाबा असते तर. आई बाबा, आई बाबांची नागपूरची जमीन अजूनही माझ्याच नावावर आहे. अहो, चहा घ्या. मी राधिकाला फोन केला होता बरं. बर, काय म्हणाली? हा, मी म्हटलं ऑफिस वरून घरी जाताना इथे येऊन जा. हो म्हणालीये, सौमित्राला सोबत आणत आहे. म्हणजे का आपल्याला जे काही बोलायचं असेल का नाही पिकनिकच्या बाबतीमध्ये ते आपण सगळ्यांनी मिळून बोलूया त्यासोबत. हरकत नाही. हो, चालतंय. पहा, आली पहा. जाऊ? बघतो मी. काय जाऊ. अरे राधी, तू इथे कसं? तुझी हिंमत कशी झाली इथे यायची?
मला महत्वाचं बोलायचं आहे. आम्हाला काही बोलायचं नाही. चल चालता होईल. मी 2 मिनिटं बाबा मला फक्त मी बोलू दे. चालतो म्हटलं तुला. चल चालता. चल 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 सांग ना, चल ऐक. चालतो रे तू. अरे प्लीज प्लीज मला 2 मिनिटं फक्त बोलू दे. मला तर बोलू त्रास द्यायला नाही आलेला. प्लीज ऐकून घे. आम्हाला काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचं नाही. ठीक आहे. जबरदस्ती सुरू आहे का तुझी? हा चल चालता होईल. प्लीज सरिता याला बाहेर जायला सांग. माझं डोकं जर फिरलं ना तर तुला माहिती आहे. एक मिनिट उठ. काय तू काहून आला इथं? ऐक, मला माफ कर आई. मला माहिती आहे माझं चुकलं. आतापर्यंत मी काही बरं नाही वागलेलो, पण तुम्ही आई बाबा म्हणून मला समजून घ्या ना प्लीज. तुला माफ करणे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. आणि तसंही ते पाप आम्ही आयुष्यभर करत आलो. आता नाही. समजलं? निघायचं. तू सांग ना प्लीज. मला बरोबर बोलत आहेत ते. तू आणि आमचा आता काही संबंध राहिलेला नाही ना. तू आता जे काही बोलशील त्या आमच्यावर काही एक परिणाम होणार नाही. असं नको म्हणूस प्लीज. मला माहिती ना माझं चुकलं ना, पण तुम्हीच माझे आई बाबा आहात. मी तुमच्याकडेच येणार ना प्लीज. अच्छा, आता आठवतंय तुला आई आणि वडील? हा बस झाली तुझी नाटकं. चालता हो. काहून बरं? तू इथं आहे ना ती शन्या, जा ना त्याकडे. नाही आता तेही शक्य नाही. शनाया पण मला सोडून चालली आता. वा छान. तुझ्या कर्माची फळं तुला ताबडतोब मिळाले गुरु. जो जसं पेरते ना तसंच उगवते. तू जे भोग राधिकाच्या वाट्याला दिलं ना तेच साळ भोग त्या वाट्याला येत आहे. त्याला आम्ही तरी का करणार? बास झालं. तुझं बोलून झालं, आमचं ऐकून झालं. चालतो. निघ चल. बास झालं. हे बघ आई, मी माझं चुकलंच आहे. मला शिक्षा मिळालीच पाहिजे. तू पण काय झालं? बाबा तुम्ही मला थांबव याला. मी थांबतो मी. पण मी थांबलो म्हणजे तुम्ही मला माफ केलं असा अर्थ नाही ना होत आई. मला एक सांग प्लीज. हे बघ मी शांतपणे सांगतो. बाबा मी शांतपणे सांगतो. प्लीज ऐकून घ्या. ते खून केलेल्या माणसाला पण एक संधी मिळते की नाही? मिळते की नाही? त्याला पण एक संधी देताना. मग मी असं काय पाप केलं? चुकलंय माझं मान्य, पण एक संधी द्या ना मला प्लीज. एक बस झालं तुझा मेलोड. काय बोलायचं बोल एकदाच बोलून घे स्पष्टपणे. सगळं संपलंय बाबा. सगळं संपलंय. माझ्याकडे काही नाही राहिलेलं. मी ज्यांना आपलं समजत होतो अशी माणसं पण मला सोडून गेली आहेत. आता मी सोडतो ना त्यांना. मी माझं बघायला पाहिजे की नाही आई? माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून मी मदत मागायला आलो तुमच्याकडे. मग राहा ना. तू तुझ्या पायावर उभा राहा. नाही कोण म्हणत आम्ही का अडवतोय का तुला? तसंही आयुष्यभर तू आपल्याच मताप्रमाणे सगळे निर्णय घेत आला. पुढेही घे. बाबा पण स्वतःच्या पायावर उभं राहायला माझ्या खिशात दमडाही नाही हो. मी म्हणून तुमच्याकडे मदत मागायला आलोय, बाकी काही नाही. हे पाय गुरु, तू हे सगळं बोलून माझ्या मनाला वाईट वाटेल. त्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल असं काही एक घडणार नाहीये बरं. हे तुझे एकट्याचे भोग आहेत. तू एकट्यालाच ते भोगायला पाहिजे. आमचा त्यात काही संबंध नाही. नाही बरोबर आहे ना. मी माझ्या नशिबाचे भोग मी भोगेन ना. ऐकलंस ना सगळं? आता निघायचं. असं नका करू. मी खूप आशेने आलोय तुमच्याकडे. तुम्ही आई बाबा आहात माझे म्हणून मी तुमची मदत मागायला आलो. माझी प्लीज मदत करा ना प्लीज. आम्ही काय तुझी मदत करणार आहे? पैसे नाही आहेत माझ्याकडे. पैसे माझ्याजवळ नाही. नाही नको ना मला पैसे. मी म्हणजे डायरेक्ट पैसे नाही मागत. मला कळतं ना. मी फक्त एवढं म्हणत होतो की नागपूरची आपली म्हणजे माझ्या नावावर असलेली जी जमीन आहे ती जर मला तुम्ही देऊ शकलात तर